साल 2005 गंगोत्री गावातल्या एका घरात हरिया त्याच्या बायको बरोबर अरुणिमा बरोबर बसून रात्रीचं जेवण करत होता. जेवण झाल्यावर तो अरुणिमाकडे पाणी मागतो. अरुणिमा, आज तू कदाचित पाणी आणायला विसरली आहेस. नाही, विसरली नाहीये. आज संध्याकाळी पाणी आलंच नाहीये. आतापर्यंत खूप वेळ पाहिलं आहे. स्वयंपाकासाठी सुद्धा शेजारून पाणी आणलं होतं. आता जेव्हा पाणी येईल तेव्हाच प्यायला मिळेल. अगं, असं तर पाणी उद्यापर्यंत येणार नाही. मग काय उद्यापर्यंत ताणलेले राहणार का? दे, मला बादली आणून दे. मी जुन्या विहिरीतून काढून आणतो. हे ऐकताच अरुणिमा हरियाला बादली देते. मग तो पाणी भरायला जुन्या विहिरीपाशी जातो. विहिरीचा उपयोग पूर्णपणे बंद झालेला असतो, त्यामुळे तिथे कुणीच येत जात नसतं. हरियाला त्याच्या मागे पैंजणांचा छन छन आवाज ऐकायला येऊ लागतो. कोण आहे असं म्हणत तो मागे वळून पाहतो, पण त्याला तिथे कोणीच दिसत नाही. तो परत पुढे जायला लागतो. थोड्या वेळाने पुन्हा छन छनचा आवाज येऊ लागतो. ह्यावेळी तो जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्याला तिथे एक निळी साडी नेसलेली एक बाई उभी दिसते. हातात बादली घेऊन कुठे चालला आहेस तू? विहिरीतून पाणी आणायला चाललो आहे. पण तू कोण आहेस? हे ऐकताच ती बाई रागाने बोलते, त्या विहिरीतून पाणी घेण्याचं धाडसही करू नकोस. तुम्हा लोकांना अजिबात अधिकार नाहीये त्यातून एकही थेंब पाणी घ्यायचा. हे ऐकून हरिया चिडतो आणि म्हणतो, तू कोण आहेस आम्हाला थांबवणारी? बोल. आमच्या गावाची विहीर आहे ती. मी त्यातून पाणी का नाही काढू शकत? विहिरीचं पाणी जनावरांसाठी आहे. असं म्हणताच त्या बाईच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो. त्यामुळे ती भयानक दिसणारी हडळ बनते. हरियाचा श्वास अडकतो आणि त्याच्या हातातून बादली खाली जमिनीवर पडते. असं म्हणत हरिया पळत सुटतो आणि घाईघाईत त्याच्या हेही लक्षात येत नाही की तो पळता पळता घराच्या दिशेने नव्हे तर विहिरीच्या दिशेनेच जातो आहे. आता पळता पळता त्याला दमही लागायला लागतो आणि मागून येणारा छनछनचा आवाजही बंद झालेला असतो. समोर त्याला विहीर दिसते. तो त्याच्या जवळ जाऊन थांबतो. मग तो वळून मागे पाहतो तर त्याला ती हडळ लांब लांब पर्यंत दिसत नाही. कोण होती ती आणि तिने पाणी घ्यायला मनाई का केली होती? हरिया आधीपासूनच खूप तहानलेला असतो आणि आता पळण्यामुळे त्याला अजून तहान लागलेली असते. त्याला भीती तर वाटत असते, पण तहान त्याला अजून सहन होत नसते. जे होईल ते पाहून घेईन मी. जर पाणी नाही मिळालं तसंही मी तहानलेले मरूनच जाईन. असं म्हणत हरिया अडाला लावलेलं पाणी विहिरीत सोडतो आणि दोरी वर ओढून पाणी काढतो. जसा तो 1-2 घोट पाणी प्यायला लागतो, मागून त्याला पैंजणांचा छन छन आवाज परत ऐकू येऊ लागतो. सांगितलं होतं ना, हे पाणी फक्त जनावरांसाठी आहे. जसं हरियाने मागे वळून बघितलं, त्याचं रूपांतर एका छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लामध्ये होतं. हे गाव आजपासून पाण्यासाठी तडफडत राहील. जो कोणी या विहिरीतून पाणी काढेल तो जनावर होऊन फिरेल. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या काही घरात पाणी येत नाही. काही लोकांनी शेजारून पाणी घेऊन घरातली कामं केली. हरियाच्या मित्राच्या राकेशच्या घरी पाण्याची सोय न झाल्यामुळे तोही त्या विहिरीकडे जातो. काय माहीत गावाला कोणाची नजर लागली आहे. पाण्याची समस्या वाढतच चालली आहे. राकेश विहिरीतून पाणी काढतो आणि त्यातून एक घोट जसा तो पितो त्याला सुद्धा तेव्हा तिथे ती हडळ दिसते. तुम्हा गावकऱ्यांना तुमच्या करणीची शिक्षा मिळते आहे. कुणाचीही नजर लागलेली नाही. हे ऐकताच राकेश जसा तिच्याकडे वळून पाहतो, घाबरून थरथर कापायला लागतो. घाबरून पळून जाण्यासाठी जसं तो पाऊल उचलतो त्याचं रूपांतर एका छोट्याशा सशामध्ये होतं. उद्यापासून पूर्ण गाव पाण्यासाठी तडफडेल आणि पाण्याची भीक मागायला लागेल, जशी मी मागितली होती. असं म्हणत हडळ गायब होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या कुठल्याच घरात पाणी येत नाही. काही दिवस पाण्याच्या समस्येने पूर्ण गाव त्रस्त होते. जेव्हा गावातलं सगळं पाणी संपतं आणि नळही कोरडे पडतात तेव्हा सगळ्या गावकऱ्यांना सरपंचाकडे जाण्याचं लक्षात येतं. हरिया आणि राकेशच्या बायका सुद्धा त्यांच्या घरी न येण्याने घाबरलेल्या असतात. त्या दोघी गावातल्या काही लोकांबरोबर सरपंचाच्या हवेलीवर जातात. सरपंची, गावात खूप दिवसांपासून पाणी येत नाहीये आणि कोणीही गावातल्या जुन्या विहिरीवर पाणी काढायला गेलं की परत घरी येत नाहीये. आमच्या दोघींचे नवरे जेव्हापासून पाणी आणायला गेले होते तेव्हापासून गायब आहेत. रात्रीच्या वेळी आम्हाला एक आवाज ऐकू येतो. ती म्हणते की या गावातलं पाणी फक्त जनावरांसाठी आहे. हे ऐकून सरपंचांना त्यांच्या बोलण्यावर विश्वास होत नाही आणि ते म्हणतात की पाणी जनावरांसाठी आहे. हे तुम्ही लोक काय बोलत आहात?
काय झालं सरपंच, तुला अजूनही तो दिवस आठवत नाही ज्या दिवशी तू आणि या गावातल्या लोकांनी मला त्या विहिरीतून पाणी घ्यायला मनाई केली होती आणि मला गावातून बाहेर हाकलून लावलं होतं? कोण आहेस तू? समोर येऊन माझ्याशी बोल. हे ऐकताच ती हडळ सगळ्यांसमोर येऊन उभी राहते. तिला पाहताच हवेलीमध्ये भीती पसरते. गावकरी पळतच दरवाजाकडे जातात, पण दरवाजा उघडतच नसतो. गावकरी मागे वळून पाहतात तर हडळ सरपंचाचा गळा दाबताना दिसते. आठवतो दिवस सरपंच, 1 वर्षापूर्वी मी जेव्हा पाणी शोधत तुझ्या या गावात आले होते? सरपंचांना आठवतं की जवळच्याच गावातली एक बाई त्यांच्या गावात पाणी भरायला रोज येत असे. सुरुवातीचे काही दिवस गावकरी तिला पाण्यासाठी अडवत नव्हते, पण एक दिवस हरिया आणि राकेश तिला पाणी घेण्यासाठी मनाई करतात. ती बाई ही गोष्ट सरपंचांना येऊन सांगते. तेव्हा सरपंचही हेच सांगतात की आमच्या गावातल्या विहिरीतून पाणी घ्यायचा अधिकार फक्त आमच्या गावातल्या लोकांनाच आहे. तू आजपासून या गावातलं पाणी घेऊन जाऊ शकत नाहीस. मला गावातल्या घरातमधून पाणी नको आहे, पण मला त्या विहिरीतून पाणी घ्यायची परवानगी द्या. आमच्या गावात कुणीही सरपंच सुद्धा नाहीये आणि सगळेच जण पाण्याच्या समस्येने तडफडत आहेत. त्या विहिरीचं पाणी फक्त जनावरांसाठी आहे आणि मी माझ्या गावातलं विहिरीचं पाणी दुसऱ्या कुठल्या गावाला का देऊ? हे ऐकताच ती बाई रागाच्या भरात बोलते. जर असं आहे तर एक दिवस त्या विहिरीचं पाणी फक्त जनावरच पितील सरपंच, पण जर कुठल्या माणसाने ते प्यायलं तर तोही जनावर बनून राहील. हे ऐकताच सरपंचाने तिची टर उडवली होती आणि तिला गावातून बाहेर हाकलून दिलं होतं. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या गाववाल्या लोकांना नको देऊस. इथून बाहेर गेल्यानंतर मी नाईलाजाने एका खड्ड्यातून पाणी भरून घेतलं होतं आणि माझ्या घरी गेले. माझा नवरा आणि मुलगी तहानेने तडफडत होते, म्हणून ते पाणी मी त्यांना प्यायला दिलं. त्यांची तहान तर भागली, पण माझ्याकडे स्वतःसाठी पाणी शिल्लक राहिलं नव्हतं. मध्यरात्री मी तहानेने माझा जीव गमावला. तेव्हापासून माझा आत्मा आजपर्यंत गावातल्या पाण्याच्या समस्येने तडफडताना पाहतो. पण आता मी एक हडळ झाले आहे आणि माझा तो शापच पूर्ण करणं माझं ध्येय आहे. हे ऐकताच हरिया आणि राकेशची बायको तिला म्हणतात की तुझ्याबरोबर जे घडलं ते खूपच वाईट घडलं आहे, पण जे तू करते आहेस ते बरोबर आहे का? आमच्या नवऱ्यांच्या चुकीची शिक्षा तू गावकऱ्यांना देऊ नकोस. आम्ही तुझ्या गावाची समस्या नक्की सोडवू. जोपर्यंत तिथे पाणी येणार नाही, आम्ही लोक तिथे पाणी पोहोचवत राहू. हे ऐकताच हडळ सरपंचांना सोडून देते. मला माफ कर. या दोघींनी जे काही सांगितलं ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो. तू आमच्या गावाला पाण्याच्या शापातून मुक्त करून टाक. उद्या सकाळी जर माझ्या गावात पाणी गेलं नाही तर हे गाव या शापातून कधीही मुक्त होणार नाही, असं म्हणत हडळ तिथून गायब होते. दुसऱ्या दिवशी पूर्ण गावात ही गोष्ट पसरते. सरपंच त्याच्याबरोबर 2 पाण्याचे ट्रक घेऊन त्या हडळच्या गावात जातात आणि तिथे तो पाण्याची समस्या दूर होईल असं जाहीर करतो. गावकरी खुश होऊन पाण्याच्या ट्रकमधून पाणी घेतात. त्यामुळे प्रत्येक घरातली पाण्याची कमतरता भरून निघते. त्यावेळी हरिया आणि राकेश माणसात परत येतात आणि मग सरपंचाच्या गावात पाणी पुन्हा यायला सुरुवात होते. काही महिन्यातच त्या हडळाच्या गावात पाण्याची समस्या दूर होते. सरपंच सुद्धा त्या गावाची आपल्याच गावासारखी काळजी घेऊ लागला. त्या दिवसानंतर ती हडळ त्या गावात कधीच दिसली नाही आणि गावाला लागलेला पाण्याचा शाप कायमचा दूर होतो.